तर आता सुप्रिया सुळे आपल्या मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी आता मतदान केंद्राच्या ठिकाणी पोहोचतायत। बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांचं मतदान आहे आणि सुप्रिया सुळे आता मतदान केंद्रावर पोहोचत आहेत। त्यांच्यासाठी देखील ही लढत बारामतीमधली लढत त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामधल्या लढती देखील अत्यंत महत्त्वाच्या असणार आहेत। राष्ट्रवादीच्या फुटीनंतरची पहिली ही निवडणूक आहे पवार गटासाठीची। लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांच्यासाठी प्रचाराच्या रिंगणामध्ये उतरलेले होते ते म्हणजे युगेंद्र पवार आणि युगेंद्र पवारांसाठी पवारांचं संपूर्ण कुटुंब जे आहे ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये प्रचाराच्या रिंगणामध्ये उतरल्याचं पाहायला मिळालेलं होतं। सुप्रिया सुळे यांनी युगेंद्र पवार यांच्यासाठी असंख्य सभा ज्या आहेत त्या घेतलेल्या आहेत। ही दुसरी दृश्य जी आहे ते आपण या ठिकाणी पाहताय। प्रत्येक जण आपल्या मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी या लोकशाहीच्या महाउत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी तत्पर आहे। सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे। तर आपण पाहतो सुप्रिया सुळे देखील मतदानासाठी आता निघालेले आहेत। लवकर मतदान आटपून त्यानंतर इतर मतदारसंघामध्ये मतदारांना बाहेर काढण्याचं काम उमेदवारांकडून केलं जातं। जास्तीत जास्त मतदारांनी आपला हक्क बजावावा। तर अजित पवार आपल्या आईच्या पाया पडताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। अजित पवारांसाठी देखील बारामतीची ही लढत अत्यंत महत्त्वाची आहे। राष्ट्रवादीमधून बाहेर पडून पवारांसोबत बाहेर पडून खरं तर पहिली निवडणूक अजित पवारांची देखील। तर अजित पवारांनी आपल्या आईचे आशीर्वाद घेऊन आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। संपूर्ण कुटुंबानं एकत्र जात आपला मतदानाचा हक्क बजावला। अटीतटीची लढत म्हणून बारामतीकडे पाहिलं जातं। ही निवडणूक जी आहे ती अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी नसून अजित पवार विरुद्ध शरद पवार आहे असं या ठिकाणी चर्चेला गेलेलं आहे। एकीकडे सुप्रिया सुळे आपल्या मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी मतदान केंद्रामध्ये पोहोचलेल्या आहेत तर दुसरीकडे अजित पवार यांनी घरातून बाहेर पडण्याच्या अगोदर आपल्या आई यांचे आशीर्वाद घेतलेले आहेत। प्रचारामध्ये आपण पाहिलेलं आहे की अजित पवार यांनी आपल्या आईचा उल्लेख हा सातत्यानं केला आणि त्याच्यावरून काही अंशी टीका टिप्पणी सुद्धा त्यांच्यावर झालेली होती। श्रीनिवास पवार यांनीच त्याला प्रत्युत्तर दिलेलं होतं आणि आता आपल्या आईचे आशीर्वाद घेतल्याचा फोटो जो आहे तो समोर आलेला आहे। तर सुप्रिया सुळे आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत। ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। तर दुसरीकडे अजित पवारांनी आपल्या आईचे आशीर्वाद घेऊन आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। बारामतीमधली सगळ्यांचं लक्ष वेधणारी अशी ही निवडणूक। तर दुसरी